नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेसाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। लाडक्या बहिणींना मिळणार 2100 रुपये 20 डिसेंबरपासून अखेर झाला निर्णय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी ही काही मिनिटांपूर्वी आलेली आहे। अखेर राज्य सरकारने 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। तसेच राज्यातील लाडक्या बहिणींना 2100 रुपये कोणत्या तारखेपासून मिळणार ही तारीखही जाहीर करण्यात आली आहे। सविस्तर बातमी या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला आणि माहितीपूर्ण वाटला तर निश्चितच या व्हिडिओला लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी या वर्षी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। या योजनेला अंतरिम अर्थसंकल्पामध्ये मंजुरी देण्यात आली होती। त्यानंतर लगेच जुलैपासून या योजनेची अंमलबजावणी सुरू झाली। आतापर्यंत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जुलैपासून ते नोव्हेंबरपर्यंतचे 5 हप्ते जमा झाले आहेत। आचारसंहितेमुळे नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्समध्ये जमा करण्यात आला होता, म्हणजे ऑक्टोबरमध्ये महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3,000 रुपये जमा करण्यात आले। दरम्यान आता डिसेंबरचे पैसे खात्यात कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे। दरम्यान लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। माजी मंत्री अदिती तटकरेंनी आता 2100 रुपये कधीपासून येणार हे स्पष्टच सांगितले आहे। अदिती तटकरेंनी एका वृत्तपत्राला दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे की वाढीव निधी हा लाडक्या बहिणींना येत्या अर्थसंकल्पापर्यंत म्हणजेच मार्च 2025 पर्यंत येईल। त्यामुळे लाडक्या बहिणींना अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे।